पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुकली अन्वी घोसले हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय। 1 मेला पाण्यासाठी गेली असता अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला। यावेळी कोणताही वैद्यकीय तपास न करता मृतदेह घाईघाईनं पुरण्यात आल्यानं परिसरात उष्माघातानं की पाणी टंचाईनं तिचा मृत्यू झाला असे संशयाचं वातावरण होते। अखेर प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत उरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळी शवविच्छेदन केले। यामुळे शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अन्वीच्या मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली। संपूर्ण कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली। यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर, पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके, मंडळ अधिकारी रुपेश थोडगे तसेच तलाठी अतुल शिरभाते उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर यांनी सांगितले की अन्वी घोसले हिच्या मृत्यूचं नेमकं कारण फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.